शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत. व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करा, राज्याची केंद्राकडे मागणी. महाराष्ट्राचे पणन मंत्री जयकुमार रावल व कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे मागणी. शेतकऱ्यांनी मांडल्या कर्जमाफीसाठीच्या बँकेच्या अडवणुकीच्या व्यथा. प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी 7/12 कोरा पदयात्रा मंगळवारी यवतमाळ जिल्ह्यात दाखल झाली, तेव्हा शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे बँका अडवून पाहत आहेत याची तक्रार देखील केली. गडचिरोलीमध्ये पुराचा कहर, 16 मार्ग बंद, नद्यांना सतर्कतेचा इशारा. गडचिरोलीमध्ये झालेल्या पावसामुळे कहर करण्यात आला आहे. सर्व रस्ते बंद असून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. माझ्या मुलाला कुठलंही व्यसन नाही, तो ट्रीटमेंटसाठी मुंबईला जात होता. ॲक्सिडेंट नंतर सुरेश दसांचं स्पष्टीकरण. तहसीलदारासह 57 कर्मचाऱ्यावर फौजदारी. जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीच्या अनुदान गैरव्यवहार प्रकरणी तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्यासह 57 महसूल कर्मचाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी घोषणा पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी मंगळवारी विधान परिषदेत केली. शिक्षक व गिरणी कामगारांच्या आंदोलनास्थळी उद्धव ठाकरेंची महाविकास आघाडीच्या नेत्यासोबत हजेरी. शरद पवारांनीही लावली उपस्थिती. शेतकऱ्यांनी शेतात पेरले चक्क भाजपचे झेंडे. गांजा आपू पिकाची घेण्यासाठी आता सरकारला विचारणा. शेतकऱ्यांना शेती परवडत नाही, आता पेरणी बंद. आता सरकारने आमची जमीन घ्यावी, नाहीतर गांजा आपूचे पिकं घेऊ द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ज्या शेतामध्ये भाजपचे झेंडे रोवण्यात आले तेथे पदयात्रे दरम्यान थांबून बच्चू कडू यांनी सरकारवर जोरदार टीका केली. अटल सेतूवर गाडी थांबली आणि जे रुग्णालयातील डॉक्टरने स्वतःला झोकून दिलं. लवकरच जेवण्यासाठी घरी येतो, आईचा तो कॉल ठरला शेवटचा. अटल सेतू या मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या महत्त्वपूर्ण महामार्गांच्या पुलावरून जे रुग्णालयातील एका डॉक्टरने मारली उडी. ब्रह्मपुरीला पावसाने झोडपले, वैनगंगेला पूर, अनेक मार्ग पाण्याखाली. वीज कर्मचाऱ्यांचा संप, पण महावितरणकडून नो पॉवर कटची गॅरंटी. शेतकऱ्यांना लाईट पुरेपूर मिळेल अशी महावितरणकडून